ऐकली कधी तुम्ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबई माता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया दादरच्या टिळक पुलाच्या गोष्टीचा तिसरा भाग. GIP आणि मुंबई महापालिकेच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांनी मिळून 1908 साली पुलाचा कच्चा आराखडा महापालिकेच्या कमिशनरकडे पाठवला तर खरा, पण त्यापुढची 2-3 वर्ष मात्र पत्रापत्रीतच गेली. शेवटी सरकार जागं झालं. सन 1911 मध्ये दोन्ही कंपन्यांचे प्रतिनिधी, इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचे अध्यक्ष आणि महापालिकेचे कमिशनर यांची या पुलाबाबत बैठक झाली. या बैठकीत संबंधित यंत्रणांचं एकमत झालं आणि पूर्वीच तयार केलेल्या आराखड्यात किरकोळ बदल करून आराखडा अंतिम करण्यात आला. पण पुन्हा ये रे माझ्या मागल्या. सर्व आघाड्यांवर शांतता निर्माण झाली. अखेर फेब्रुवारी 1913 मध्ये दादर पुलाच्या बांधकामासाठी होणाऱ्या उशिराची कारणं शोधण्यासाठी समिती नेमली. या पुलाला होणाऱ्या विलंबाचा दोष कोणाच्या तरी माथ्यावर थोपवण्याची तयारी सुरू झाली होती. सुदैवानं तसं काही न होता महापालिकेच्या रोड समितीनं उचल खाल्ली आणि सन 1913च्या जुलै महिन्यात दादरच्या प्रस्तावित पुलाबाबत आपला अहवाल दिला. त्यानंतर दिनांक 21 जुलै 1913 या दिवशी महापालिकेनं दादरचा पूल बांधण्यासाठीचा ठराव मंजूर केला. या अहवालात दादरची वाढती वस्ती लक्षात घेऊन 1 ऐवजी 2 पूल बांधण्याचा प्रस्ताव होता. त्यापैकी एक पूल दादर रोडवरच्या रेल्वे लेव्हल क्रॉसिंगच्या जागी बांधण्यात येणारा फुटओव्हर ब्रिज असणार होता, तर दुसरा पूल वाहनांसाठी दादर स्टेशनच्या उत्तर दिशेच्या टोकाला बांधण्यात येणार होता. पहिल्या पुलाला दादर रोड ओव्हरब्रिज असं नाव देण्यात आलं, तर दुसरा पूल दादर ओव्हरब्रिज या नावाने ओळखला जाणार होता. पहिला पूल म्हणजे पश्चिमेला फुल बाजारापासून सुरू होऊन पूर्वेच्या दादासाहेब फाळके रोडवर उतरतो तो. दुसरा दादर ओव्हरब्रिज म्हणजेच आपला सध्याचा टिळक ब्रिज. यापुढे आपण फक्त टिळक ब्रिज विषयी माहिती घेणार आहोत. पुलाच्या बांधकामामध्ये महापालिका, रेल्वे आणि इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट अशा 3 संस्थांचा सहभाग असणार होता. त्या संस्थांमध्ये एकमेकांच्या हद्दींवरून वाद होते. आपल्या हद्दीविषयी या यंत्रणा विलक्षण संवेदनशील होत्या. एवढ्या की एक वेळ भारत पाकिस्तान किंवा भारत चीनही एकमेकांच्या हद्दीवरून समझोता करतील, पण या यंत्रणा नाही. मग जनतेचं काही हो. दादरच्या पुलाच्या बांधकामात या 3ही संस्थांचा समन्वय राहून हद्दीचे वाद उद्भवू नयेत म्हणून त्यांच्या प्रतिनिधींमध्ये प्रथम एकत्रित बैठक झाली. या बैठकीत दादर पुलाच्या तांत्रिक गोष्टी ठरवण्यात आल्या. पूल 60 फूट रुंदीचा असणार असून पुलाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी 10 फुटांचे फुटपाथ असणार होते. पुलाचं बांधकाम दोन्ही रेल्वे कंपन्या करणार होत्या. रेल्वेच्या हद्दीबाहेरची जागा उपलब्ध करून देण्याचं महानगरपालिकेनं मान्य केलं. पुलाच्या खर्चाचा काही भार महापालिका उचलणार होती. इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट त्यांच्या मालमत्तेतील आवश्यक तेवढी जागा उपलब्ध करून देणार होतं. या उपरही काही वाद झालेच तर ते सामंजस्याने मिटवावेत असं ठरवण्यात आलं. पुलाचे आराखडे अंतिम टप्प्यात आले. आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच या पुलासंबंधी दादरकरांच्या काही शंका, गाऱ्हाणी किंवा सूचना असल्यास त्या प्राधान्याने ऐकून घेतल्या जाव्यात असं दादरचे नगरसेवक डॉक्टर जावळे यांनी सुचवलं. महानगरपालिकेनं जावळे यांची सूचना मान्य केली. तसा ठराव केला आणि त्याला वर्तमानपत्रातून प्रसिद्धी दिली गेली आणि दुसऱ्या दिवशीपासून महानगरपालिकेकडे
सूचनांचा ढीग जमा होऊ लागला. लेव्हल क्रॉसिंगवर होणाऱ्या रहदारीच्या कोंडीमुळे कावलेल्या बहुसंख्य दादरकरांना हा पूल हवा होता. पण जुन्या दादरच्या देखणेपणावर प्रेम करणाऱ्या दादरकरांनी मात्र खरंच या पुलाची गरज आहे का असा प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या मते या पुलामुळे रहदारी आणखी वाढून सुंदर छोटेखानी दादर वेगानं बदलणार होतं. दादरच्या पूर्व बाजूला इम्प्रूव्हमेंट ट्रस्टने हाती घेतलेल्या गार्डन सिटी प्रकल्पामुळे माटुंग्यापर्यंत नजरेच्या टप्प्यात येणारा विस्तीर्ण परिसर नजरेच्या आड जाऊ लागला होता. दूरवरचा सायन किल्ला, वडाळ्याच्या टेकड्या ज्या दादरहून सहज दिसायच्या त्या दिसेनाशा होऊ लागल्या होत्या. हिंदमाता नाका ते माटुंग्यापर्यंत असलेली खाजणं बुजवून सपाट जमीन तयार करण्यात येत होती. या कामामुळे उडणारी धूळ आणि यंत्रांच्या कर्कश आवाजाने दादरला राहणं मुश्किल झालं होतं. हिंदू कॉलनी, पारशी कॉलनी जमिनीतून डोकं वर काढायला लागल्या होत्या. पण अजूनही पूर्वेचा व्हिन्सेंट रोड म्हणजे आजचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, त्याच्या दुतर्फा मुद्दाम लावलेले वृक्ष, दूरवरचं किंग्स सर्कल, माटुंग्याचं GIP रेल्वेचं वर्कशॉप, माहीमच्या सोराब गिरणीचं धुरांड नजरेला पडत होतं. पश्चिम बाजूला माहीम कॉजवेपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारी असलेली घनदाट झाडी, त्यातून दिसणारी काही मोजकीच घरं आणि माहीमच्या किनाऱ्यावरची आंब्या नारळीची घनदाट बनं मात्र नजरेला सहज दिसत होती. डोळे निववणारी ही मनोहारी दृश्य पुलामुळे नाहीशी होणार होती. निसर्गावर, दादरच्या टुमदारपणावर आक्रमण करणारा हा पूल आम्हाला नको. वाहनधारकांनी पूर्व पश्चिम प्रवासासाठी इथून 2-3 किलोमीटरवर असलेला एल्फिन्स्टन ब्रिज वापरावा. दादरच्या लेव्हल क्रॉसिंगवर तुंबणाऱ्या गर्दीचा प्रश्न जरा डोकं वापरून हाताळता येईल अशी ही पुस्ती दादरकरांनी जोडली. त्यासाठी त्यांनी चर्चगेटच्या लेव्हल क्रॉसिंगचं उदाहरणही दिलं होतं. तुम्हाला आठवतंय, काही वर्षांपूर्वी दादर टीटीवरून जाणाऱ्या जगन्नाथ शंकरशेठ उड्डाण पुलालाही असाच विरोध झाला होता. हा पूल बांधताना दादरप्रेमी नागरिकांनी या उड्डाण पुलामुळे दादर टीटीच्या सौंदर्याला बाधा येईल असं म्हटलं होतं. दादर टीटीच्या भव्य चौकातलं ब्रिटिशकालीन स्थापत्य सौंदर्य पाहिलं की इथून जाणाऱ्या नागरिकांनी पुलासाठी का विरोध केला होता हे लक्षात येतं. त्याच कारणासाठी टिळक पुलालाही काही लोकांचा विरोध होता. आज आपण ऐकत होतो दादरच्या टिळक पुलाच्या गोष्टीचा तिसरा भाग. उद्या ऐकणार आहोत याच गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. बेटगाव अन नगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी यन कधी कुणी कसे कष्टले ही मुंबई घडताना. चला पाहूया काही कुणाच्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात